चला 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 दादाच्या तंदुरी मिसळ येथे आम्ही पोहोचलेलो आहोत. त्याच्यामध्ये 80% मटकी आणि 20% वाटाणा. पूर्ण माझी फॅमिली, माझा मुलगा, मिसेस, मी, आमचे. तंदुरीचा मगाशी तो स्वाद आला होता ना, हा गोडघाट करावाच, पण तो केल्यानंतर इकडे येऊनच ही चव मिसळ खाल्ली पाहिजे. आपलं जे मेन ध्येय होतं ते सफल झालं. थोडंसं थकलो पण काँग्रेस, व्हेरी नाइस. चलो मिसळ आ गया अपना भाई, दादांची तंदुरी मिसळ एक नंबर. तो त्यामुळे याला नाही कसा मस्त पैकी फ्लेवर आहे तंदुरीचा. सबसे मेरा ये ड्रीम कंप्लीट किया आप लोगों ने. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्याकडे सायकलची तिकीट आलेली आहे. तिकीट विंडो वरून आपण काढलेली आहे. सो मित्रांनो खोपोलीला आपल्याला 80 रुपयाला तिकीट मिळाली आहे घाटकोपर पर्यंत. सो मित्रांनो दादाच्या तंदुरी मिसळ येथे आम्ही पोहोचलेलो आहोत. सगळेजण ऑलमोस्ट आलेलेच आहेत आणि बाकीचे येत आहेत. सो तंदुरी मिसळ लोणावळा, दादांची तंदुरी मिसळ. सो आता आपण आहोत दादांच्या मिसळ केंद्रामध्ये. पर्सन वेगळे आहे. येस दादा, नमस्कार. नमस्कार. दादा आपल्या मिसळीमध्ये काय काय टाकता, काय विशेष बात आहे, कसं बनवतात? आमच्या मिसळचं माझे याचे सगळे मसाले माझे घरचे उकात कुठलेले आहेत. हे काही मार्केटचा नाही, कलरफुल कुठले वापरले जात नाही. त्याच्यामध्ये 80% मटकी आणि 20% वाटाणा असं झालं. याच्यात पूर्ण माझी फॅमिली, माझा मुलगा, मिसेस, मी, आमची ताई. जबरदस्त. आणि याच्याबरोबर बघा या डिशमध्ये स्वीट येतं, दही येतं. दही पण घरी बनवतो मातीचे आणि स्वीट पण घरी बनवतो आम्ही. संपूर्ण होममेड आमची म्हणजे पूर्ण तुमचं सगळं होममेड Homemade आहे. आहे. जबरदस्त. एकदा पहिली मोठी तंदूर मिसळ. सो मंडळी नमस्कार. तुमच्या मिसळीचा काय अनुभव, कसा वाटतोय? तंदुरीचा मगाशी तो स्वाद आला होता ना, हा तो व्हिडिओ नंतर तुमच्याकडे आला तर घ्या, नक्की घ्या. एक नंबर मिसळ. गोडघाट करावाच, पण तो केल्यानंतर इकडे येऊनच ही चव मिसळ खाल्ली पाहिजे. अशक्य मिसळ आहे. जबरदस्त. तंदूरचा फ्लेवर जो आहे ना, आउट ऑफ दिस वर्ल्ड. एक नंबर, मस्त. बोरघाटाचा कसा एक्सपिरियन्स आहे तुमचा? काय वाटलं बोरघाट चढताना कसं? आता मला तर वाटतं दर विकेंड झालं पाहिजे. होय ना. आता बोरघाट काहीच वाटत नाही ना तुम्हाला? आता तो बोर नाही, आता तो इंटरेस्टिंग घाट. इंटरेस्टिंग घाट आहे. सो आपलं जे मेन ध्येय होतं ते सफल झालं की बाबा आपल्याला भीती घालवायचीच होती, ती आपण घालवून टाकली सगळ्यांची भीती. येस 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 येस, वी आर सक्सेसफुल. ये थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. तुमच्या बर्थडे सेलिब्रेशन एक नंबर झालेलं आहे. हा, हे बर्थडेचं सेलिब्रेशनच होतं आपलं. खरंच. येस येस, मला नाही वाटत मी कधी ट्राय केलं होतं. एक नंबर ब्रो. बस असंच प्रेम करत राहा बस. थँक्यू. द स्मॉलेस्ट. हां, माथेरान करूया नेक्स्ट टाइम. येस. काय वाटलं तुला बोरघाट कंप्लीट करून? कसं वाटलं? मस्त वाटलं. काय त्रास झाला का नाही झाला? नाही झालं. कसा एक्सपिरियन्स काय तुझा? थोडंसं थकलो पण छान गेलं. मजा आली तुला ओव्हरऑल? अजिबात असं वाटलं नाही गिव्ह अप करायला पाहिजे? नाही. अजिबात नाही वाटलं. एक नंबर. मग आता तू तुझ्या शाळेत जाऊन मित्रांना सांगणार ना की तुम्ही पण चला माझ्याबरोबर? हां, नक्की. थँक्यू. मिसळ कशी आहे? आणि बोरघाट कसा वाटला चढून? तुला कसा वाटला? पहिल्यांदाच गेलास तू? मग तुला असं काय भीती वगैरे वाटली करताना? काय कसं काय? मला आधी वाटत होतं पण चढताना एवढं नाही. काहीच वाटलं थोडा सोपा होता. नाही. ओके. आता उतरताना पण सांभाळून उतरायला लागेल. चलो, सी यू. सर आणि आपले ग्रेट जितेंद्र सर, कसं वाटलं तुम्हाला? तुम्ही आमचे मोटिवेशन आहात. खूपच छान. हा माझा दुसरा वेळ होता बोरघाट क्लाइंब करायचं आणि मी मनात असं हे ठेवलं होतं, जिद्द ठेवली होती की मला एक स्ट्रेचवर करायचं. आणि मी ते एक स्ट्रेचवर केला, 1 तासमध्ये केला. 8 वाजून 8 मिनिटाला चालू केलं होतं आणि 9 वाजून 8 मिनिटाला संपलं. एक नंबर. सतीश सर, तुमचा एक्सपिरियन्स? खरं म्हणजे बऱ्याच वेळा खंड्याचा घाट केला आहे आणि यावेळेला सगळ्यांबरोबर करण्याचा विचार आहे, सगळ्यांना घेऊन करायचा विचार आहे आणि ते शक्य झालं. नॉनस्टॉपच केला घाट, पण सगळ्यांबरोबर आरामात केला. कारण ही तयारी होती आमची निलगिरीला जाण्याची. तर आम्ही निलगिरीला चाललो 5 तारखेला आणि त्यासाठी माझे जे साथीदार जितेंद्र आहे, महेंद्र आहे, मी आहे, आम्ही प्रॅक्टिस राईड जी हवी आहे ना, म्हणजे ती खरोखरच ही इंडियन्स राईड खूप महत्त्वाची ठरली आणि आता वाटायला लागलं की निलगिरी याच्यापेक्षा सोपं होईल. मस्त. थँक्यू सर, थँक्यू सो मच. सर नमस्कार. कसा वाटला घाटाचा एक्सपिरियन्स तुमचा? अतिशय सुंदर आणि थंडीमधला जो आनंद आहे
मस्त मजा आली. त्याच्या पहिल्या 2 वेळ आलेलो पण ते 2 गॅप घेतले, थांबलो होतो. आणि या वेळेला त्या सर्वांच्या बरोबर आणि सरांच्याकडे बघून त्यांच्या जोडीला नॉनस्टॉप वरपर्यंत पोहोचलो. एक नंबर मस्त. व्हेरी नाईस. थँक्यू सो मच. Yes, Hina madam, yes. Very nice. Congrats, very nice. चलो मिसल आ गया अपना भाई. ये मिसल देखो क्या कड़क मिसल है. तंदूर मिसल, दादांची तंदुरी मिसल. एक नंबर. जबरदस्त. ये जबरदस्त तंदूर मिसळ. जबरदस्त मज्जानी लाईफ. सो या मिसळची खास बात सांगतो तुम्हाला मित्रांनो. एकतर मटक्यामध्ये आहे मिसळ जबरदस्त अशी, आणि शिवाय याच्यामध्ये ना कोळसा ठेवलेला मगाशी तुम्ही बघितलं ते. सो त्यामुळे याला नाही कसा मस्तपैकी फ्लेवर आहे तंदुरीचा. सो इतकी सुंदर मिसळ मी आतापर्यंत कधी खाल्लीच नव्हती. ते पण आता ही खातोय मी एवढा मस्तपैकी घाट चढल्यानंतर. तो आनंद वेगळाच आहे. आणि तरतरीत रस्सा पण आहे. जबरदस्त मजा आली. एकदा तरी या इकडे. हे ॲक्च्युली सायकलिस्टच्या सेफ्टीसाठी आहे. रिफ्लेक्टिव्ह स्ट्रीप आहे. तर हे तुम्ही सकाळी किंवा रात्री या सायकल चालवता तुम्हाला थोडंसं रिफ्लेक्शन मिळतं सायकलिस्टला आणि सेफ्टी वाढवतं. तर तुम्ही सीट पोस्टच्या मागे जिप टाईम हे लावू शकता. तर मी हे प्रत्येकासाठी आज आणलेलं आहे. प्रत्येकासाठी गिफ्ट आणलेलं त्याने. देत असतो. कृपया आपापल्या सायकलच्या मागे लावा. एडी इज डूइंग हैशटैग सेव द साइकिलिस्ट. सो वैसे मैं भी एक ये हर साइकिलिस्ट को देता हूँ जब भी मैं लॉन्ग राइड पे जाता हूँ. ज़्यादा राइडर्स रहते हैं. Mahesh, Parikshit, for this wonderful opportunity. We did Borghat. I've done at least 8 to 9 times, but this was fantastic. Hats off to all of you. Great, brilliant. Be energetic. Do these great rides. 3 cheers to MDV. थँक्यू सो मच. नमस्कार मंडळी. थँक्यू सो मच. ओनली नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. कैसा लगा मैडम? अरे क्या बोलूं, कितना अच्छा लगा. ये मेरा बकेट लिस्ट पे था, मेरा ड्रीम था कि मैं एक दिन बोरघाट कंप्लीट करूंगी. एक नंबर. थँक्यू सो मच. आज आप लोगों के इससे सबके इससे मंगल भाई के कॉपरेशन आपके सबसे मेरा ये ड्रीम कंप्लीट किया आप लोगों ने. थैंक यू. मोस्ट वेलकम. किती सायकलची तिकीट? 80 रुपये ना. हा म्हणजे खोपोलीला सायकलची तिकीट मिळते है की नाही? नाम गणेश और महेश. ये बाकी जगह पे क्यों नहीं मिलता फिर? बाकी स्टेशन पे नहीं देते वो लोग. हाँ क्या ऑनलाइन में कोई सिस्टम नहीं है उसका? सो मित्रांनो खोपोलीला आपल्याला 80 रुपयाला तिकीट मिळाली आहे घाटकोपरपर्यंत. सो ऑफिशियली तिकीट मिळते तिकीट विंडोवर. तुम्ही पण ट्राय करू शकता. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्याकडे सायकलची तिकीट आलेली आहे. तिकीट विंडोवरून आपण काढलेली आहे. कॅश देऊन ही तिकीट मिळते, जीपेमधून नाही मिळत. सो कॅश घेऊन जा आणि तिकीट काढा.